कमी वय, मोठा संघर्ष, अमर्यादित संकट, कुटुंबाची जबाबदारी, नावं ठेवणारा समाज आणि यशस्वी व्हायची जिंकायची जिद्द। नमस्कार, मी शुभम राज। तारा न्यूजच्या या स्पेशल स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पती गमावल्याचं दुःख उराशी बाळगून एका महिन्यानंतरच पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं घराबाहेर पडणाऱ्या प्रियंकाची ही कहाणी। समाजामध्ये असलेल्या चालीरीती, रूढी परंपरा आणि समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा विचार न करता कुटुंबानं दिलेली मानसिक बळ, धैर्य आणि साथ यांच्या जोरावरती पती गमावल्याचं एवढं मोठं दुःख मनामध्ये साठवून एका महिन्यानंतर लगेच घराबाहेर पडून पतीचं स्वप्न पूर्ण करून दाखवण्याची हिम्मत आणि जिद्द उराशी बाळगून ते सत्यात उतरवून दाखवून आपल्या सैनिक परिवारासाठी, समाजासाठी आणि आपल्या मुलींच्यासाठी आणि महिलांसाठी एक आदर्श आणि एक प्रेरणास्थान आणि एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रियंका। कोल्हापूर जिल्ह्यातील वीरपत्नी लेफ्टनंट बनण्याचा सर्वोच्च मान त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवला आहे आणि महिलांनी आपल्यावर येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी लढण्याचा आणि संयम ठेवण्याचा एक उत्तम धडा प्रियंकाने आपल्या समोर ठेवून दिला आहे। प्रियंकाच्या सत्काराच्या प्रसंगी प्रियंका बोलल्या की कोणावर अशी वेळ कधी येईल हे सांगता येत नाही। यासाठी प्रत्येक महिलेनं आणि मुलींनी नेहमीच शिकून स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्यासाठी प्रियंका उत्तम उदाहरण बनलेले आहेत। आजपर्यंत समाजामध्ये आपण सासू सुनेचे किस्से, भांडणं ऐकत आलोय, पण प्रियंकाच्या सासूबाईंनी त्यांना फक्त आईची माया न देता नेहमीच त्यांना मार्गदर्शन केलंय। त्यांना सून म्हणून नाही तर आपला मुलगा म्हणून समाजात वावरण्यासाठी प्रोत्साहन दिलं। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्या सतत त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत राहतील। आज त्यांच्या याच मानसिक आधारामुळे आणि त्यांच्या साथीमुळे प्रियंकाने आपली जिद्द पूर्ण केली। याने अशाच स्पेशल स्टोरीसाठी तारा न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।